महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। खासदार निधीतून उभारलेला सौर ऊर्जा टॉवर बंदच। आदर्शनगर वॉर्ड क्रमांक 4 मध्ये नागरिकांची नाराजी। साक्री शहरातील आदर्शनगर परिसरातील वॉर्ड क्रमांक 4 मध्ये खासदार निधीतून उभारण्यात आलेला सौर ऊर्जा टॉवर उभारल्यापासूनच बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा या उद्देशाने उभारलेली ही सुविधा प्रत्यक्षात मात्र केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित सौर ऊर्जा खांबा उभारण्यात आल्यानंतर एकदाही सुरू करण्यात आलेला नाही। त्यामुळे रात्रीच्या वेळी परिसरात अंधाराचे साम्राज्य असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। यासोबतच परिसरातील पाण्याच्या टाकीकडेही प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे। टाकीची देखभाल होत नसल्याने नागरिकांना पाणी पुरवठ्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। स्थानिक नागरिकांनी संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींना याबाबत अनेकदा कळवूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून शासनाच्या योजना फक्त कागदावरच का असा सवाल उपस्थित केला जातोय। तरी संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सौर ऊर्जा टॉवर सुरू करावा व पाण्याची टाकीची दुरुस्ती करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी संजय मोरे, साक्री। मी सतीश जयवंतराव बच्चाव, आदर्शनगर या ठिकाणी राहतोय। आमच्या घरासमोर सोलर लाईट बसवलेला आहे, तुमच्या समोर दिसतोय। जसा बसवला तसा तो चालू नाही आहे। कारण या भागामध्ये, आदर्शनगरच्या या भागामध्ये खूप चोऱ्या होत आहेत। इतक्या चोऱ्या होत आहेत की लोक परेशान झाले आहेत आणि इथं सगळीकडे अंधार, लाईट नाही, काही नाही। आणि सोलर बसवला त्याचा काही उपयोगच नाही सर। इथं कशासाठी बसवलं आहे सोलर? बाजूला शाळा आहे मुलांची काय, आणि त्यामुळे इथं चोऱ्या ज्या होत आहेत या चोऱ्यांवर आळा बसवण्यासाठी तुम्ही काहीतरी व्यवस्था करावी। कारण आमच्या या भागामध्ये सगळे नोकरदार वर्ग राहत आहेत, त्यांची सुरक्षा तुमच्या हातात आहे। कारण कर्मचारी जो लोक वर्ग आहेत तो बाहेर कामाला जातो, दिवसभर घरी नसतात आणि चोरांना ते फावतात। रात्री आल्यानंतर, माणूस झोपल्यानंतर चोरांचा एवढा सुळसुळा झालेला आहे, कधीही चोर येतात, दरवाजा ठोकतात, अंधार असल्यामुळे त्यांना फावतं, पळून जातात। आम्ही काय करावं? हां, तरी फक्त स्कीम राबवून उपयोग नाही, तर नगर पंचायतीने हे जे लाईट बसवलेले आहेत या लाईटाची व्यवस्था करावी, नाहीतर ते काढून तरी न्यावे साहेब। काय विनाकारण जागेला अडचण आहे, त्या ठिकाणी काही होत नाही। जसे बसवले तसं त्याचा प्रकाशच पाहिला नाही आम्ही। बॅटर का तुम्ही काय आहे ते? हां, इथं लोक राहतात, लोकांची सेवा करणे तुमचं काम आहे। हां, कर्मचारी लोक आहेत, बाकी कामगार लोक आहेत, यांनी काय करावं? तर तुम्ही नगरपंचायतीला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर तो लाईट चालू करून, नाहीतर तो काढून तरी न्यावा साहेब। विनाकारण आम्हाला अडचण नको द्यायची, एवढीच एक विनंती करतो बस। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।